तर बघा मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सुंदर चवीचे लाडू आज वेगळ्या पद्धतीचे आज आपण बनवलेले आहेत। तर आता बघू शकता अगदी दिसायलाही देखणं आणि चवीला सुद्धा खूप मस्त असा हा लाडू आपला तयार होतो। आणि अगदी वेगळी पद्धत म्हणजेच आज आपण चणा डाळ भिजत घालून हे लाडू बनवलेले आहेत। तर वाटते की नाही अगदी वेगळी पद्धत। तर चला तर मग कशी बनवायची ते पाहूया। तर आता लाडूसाठी पहिल्यांदा मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ। तर 1.25 किलो हरभऱ्याची डाळ मी दुकानातून आणलेली ही घेतलेली आहे। तर तुमच्याकडे जर घरी तयार केलेली डाळ असेल तरी तुम्ही ती पण घेऊ शकता आणि लाडू बनवताना त्यामध्ये थोडासा रंग तुम्ही घालू शकता। तर आता मी विकतची डाळ जी घेतलेली आहे ती स्वच्छ 2 पाण्याने मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। कारण आता दुकानामध्ये त्या डाळीला काय काय पावडर वगैरे लावलेली असते, ती स्वच्छ धुवून जाण्यासाठी मी 2 पाण्याने धुवून ती 4 ते 5 तासासाठी भिजत घातलेली होती। आता बघा 5 तासानंतर अतिशय मऊ अशी ही छान भिजलेली आहे। आता मी ती निथळून घेतलेली आहे, कारण पाणी त्यातलं सगळं काढायचं आहे। आता पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये थोडी थोडी घेऊन ही चांगली बारीक वाटून घ्यायची। तर बघा आता थोडी थोडी करून मी चमच्याने थोडीशी हलवून घेऊन अशी त्याची पेस्ट केलेली आहे। अगदी बारीक अशी ही पेस्ट करायची। तर अशाच पद्धतीने आता ही जी डाळ आहे ही सगळी मी वाटून घेते। तर आपली ही डाळ जी आहे ती सगळी वाटून तयार झालेली आहे। बघू शकताय मस्त अशी ही पेस्ट झालेली आहे। तर आता ही मोठ्या परातीत मी काढली आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले। तर मीठ अगदी थोडंसं घातलंय, कारण कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये आपण जर मीठ घातलं तर तो पदार्थ अगदीच चवदार लागतो आणि गोड पदार्थ तर अगदीच छान लागतो। आता मीठ टाकल्यानंतर एकजीव केल्यानंतर आता मोठ्या कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं। आता तेलामध्ये आपण अगदी बारीक बारीक असे भजे काढायचे। तर भजेची साईज अगदी छोटी करायची, कारण अगदी आतून बाहेरून मस्त असे हे भजी तळले गेले पाहिजेत। आपले सांडगे असतात ना त्यापेक्षा थोडेसे मोठे, पण जास्त मोठे भजी काढू नका, कारण वरून तळले जातील आणि आत कच्चे राहतील असंही नको। सगळीकडून हे पीठ जे आहे चांगलं तळलं गेलं पाहिजे आणि मध्यम गॅसवरती हे जे भजी आहेत आपल्याला चांगले तळून घ्यायचे आणि हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजेच गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। जेवढे छान तळून घेताल तसं हे लाडू हे आपले चांगले छान असे खमंग लागतात। तर बघा आता हे हळूहळू त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि रंग आता छान असा आलेला आहे। तर गोल्डन रंग आला की हे भजी जे आहेत ते आपण काढून घ्यायचे। तर बघा आता सगळे भजी आपले तळून झालेले आहेत आणि आता हे भजी जे आहेत आपल्याला एकदा थंड करून घ्यायचे, म्हणजे गरम असताना ते बारीक होणार नाहीत। थंड झाल्यानंतर मस्त असे हे अगदी बारीक त्याचं पीठ होईल। आता थंड झाल्यानंतर आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता फिरवून घेऊयात। तर थोडे थोडे भजी घेऊन मी मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे त्याचं अगदी दाणेदार असं पीठ तयार होतं। तर आता चला मी थोडं थोडं करून फिरवून घेते। तर बघा अशा पद्धतीने हे फिरवल्यानंतर असं पीठ तयार होतं बघा, दाणेदार असं, हाताला थोडंसं रवाळ असं पीठ लागतं। तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता हे सगळे भजी आपण आता मिक्सरला फिरवून घेऊयात। तर आता सगळे भजी आपण मिक्सरला फिरवल्यानंतर एका चाळणीने आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं। तर बघा आता मस्त दाणेदार असं हे पीठ आपलं चाळणीतून खाली येतं आणि वर जे जाडसर हे राहतं तर ते पुन्हा शेवट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने आपण आता सगळं हे जे पीठ आहे चाळून घेऊयात आणि जाडसर राहिलेलं जे आहे ते शेवट मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं। तर आता हे झाल्यानंतर आपण पुन्हा गॅसवरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये 1 वाटी साजूक तूप टाकायचं। आता या साजूक तुपावरती हे जे पीठ आहे आपण चाळलेलं ते छान असं पुन्हा खमंग असं भाजून घ्यायचं। प्रोसेस थोडीशी मोठी आहे, पण लाडू म्हणताल तर अतिशय सुंदर मस्त लागतात। तर आता हे जे आहे मंद गॅसवरती आपल्याला हे पीठ तुपावरती भाजून घ्यायचं, कारण आपण आता भजी जे आहे ते तेलामध्ये तळलेले होते। तर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता। आणि आता आपण हे जे पीठ आहे तर ते साजूक तुपामध्ये आपण भाजतोय,
म्हणजेच लाडूला आपल्या छान साजूक तुपाचा पण स्वाद येईल आणि लाडूसुद्धा मस्त असे खमंग लागतील. आता मंद गॅसवरती एकसारखं हलवायचं आहे. आता हे जे पीठ आहे तर ते मस्त असं आपण खमंग भाजून घेतलं आहे. आता आपल्याला करायचा आहे पाक. तर साखरेचा पाक करण्यासाठी आपण आता 1.25 किलो डाळीसाठी तर 1.25 किलो जी साखर घेतलेली होती त्यातली मी 1 वाटीभर साखर बाहेर काढून घेतलेली होती आणि एका पातेल्याच्या मापाने पूर्णतः ती साखर माप करून घेतलेलं आहे. म्हणजेच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायला बरं पडतं. तर एक पातेलं आपण साखर घेतलेली होती आणि त्यातलं निम्म म्हणजेच अर्ध्य पातेलं आपण पाणी घालून साखरेचा पाक करतो. आता मध्यम गॅसवरती हा साखरेचा पाक जो आहे तो आपल्याला करून घ्यायचा. आता साखरेचा पाक जो आहे तो जर तुम्हाला काळसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही दूध टाकून त्यातली मळी तुम्ही काढून घेऊ शकता आणि एकसारखं हलवत आपल्याला अगदी 1 तारी पाक करायला घ्यायचा. जास्तही 2 तारी वगैरे पाक करायचा नाही, कारण लाडू जे आहेत तर ते कडक होतील. आता एकसारखं हलवून एकदा साखर विरघळून घ्यायची आहे आणि त्याची मळी काढून घ्यायची जर मळी असेल तर. आणि आता त्यामध्ये आपण टाकतोय केशरी रंग. तर आता जर तुम्हाला आवडत नसेल रंग तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण लाडूला रंग अतिशय सुंदर येतो. माझी विकतची डाळ होती तरीसुद्धा मी रंग घातला आहे. तुमची जर डाळ घरची असेल तर रंग नक्की घाला, कारण लाडूचा रंग खूप मस्त येतो. तर हे बघा आता अशा पद्धतीने आपण एकसारखं हलवत पाक तयार केला आहे. अगदी 1 तारी म्हणजे थोडासा चिकटपणा आला, अगदी तार झरायला लागली की गॅस आपल्याला बंद करायचा. तर बघा आता अशा पद्धतीने मी तुम्हाला बोटावर दाखवते. बघा हे बघा थोडीशी तार धरायला लागलेली आहे. तर अशाच पद्धतीने पाहिजे, जास्तही कडक पाक नको, कारण लाडू जास्त कडक होतात मग. तर हलकासा चिकटपणा आणि एक तार धरायला लागली की आपले पाक तयार झाला समजायचं. तर आता गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये आता भाजलेलं जे पीठ आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. तर गॅस एकदम कमी केलेला आहे. एकदा मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. तर बघा आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात. तर बघा रंगसुद्धा त्याचा कसा छान असा बदललेला आहे, कारण पाक त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचा रंग थोडासा फिक्का होतो, पण आपण रंग टाकलेला आहे त्यामुळे रंग छान येईल या लाडूला. तर बघा आता आपण पाक जसा मुरेल तसं तसं हे पीठ थोडंसं फुगलं जातं. तर बघा आता एकदम मस्त असं मिक्स केलेलं आहे आणि मी गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतली. आता थोडं हलकंसं कोमट होईपर्यंत आपण वाट पाहायची. आता त्यामध्येच मी वेलदोडे पावडर टाकलेली आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट्स कोणते आवडत असतील तर ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं. तर बघा आपण डाळ भिजत घालून भरपूर अशी प्रोसेस केलेली आहे. तर हे लाडूसुद्धा अतिशय सुंदर होतात, अगदी रसाळ मऊ, अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू आपले तयार होतात. तर बघा आता कोमट झाल्यानंतर लाडू बांधायला जेव्हा येतात तेव्हा लाडू सगळे बांधून घ्यायचे. अगदी गोल गरगरीत मस्त असा हा आपला लाडू तयार झाला. तर पाहू शकताय तुम्ही अगदी मस्त हा लाडू, रंगसुद्धा छान आणि चवीलासुद्धा खूप मस्त असे हे मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर बघा यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, लावून तुम्ही मनुके वगैरे लावून तुम्ही बांधू शकता. तर बघा अगदी त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय. जवळून मी तुम्हाला दाखवते. अगदी छान रवाळ असं आलेलं आहे, पाहताच क्षणी खावंसं वाटतं असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया तशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक